बोल कसं बोलते, आई कशी बोलते. इकडे बघ, इकडे इकडे बघून बोलायचं. आज आपण काय बनवणार आहे. तिकडे तिकडे हो, तिकडे हो, तिकडे हो, दिसत नाही तू. मिसळ पाव, मिसळ चपाती मागे हो. हाय, तुमचं स्वागत. बघा, अक्षितने खूप छान प्रकारे केलं. सो आज ना मी बनवणार आहे मटकीची मिसळ आणि चपाती. त्यासाठी बघा ना, एक दिवस अगोदर ना मटकी भिजत घालून ठेवली होती आणि खूप छान असे ना मोठे मोठे ना मोड आले होते. तेच आता मी कुकरला डायरेक्ट लावणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकते, मीठ टाकते, हळद टाकते आणि बटाट्याची भाजी आणि मटकीची मिसळ, बटाट्याची भाजी, कांदा, लिंबू आणि पावच्या जागी मी ते चपाती यूज करणार आहे. पाव नाही खायचे आहेत म्हणून. आणि आमच्याकडे संध्याकाळी पाणी येतं, म्हणजे 4-5च्या दरम्यान पाणी येतो. त्याच्यामुळे ना पाणी सर्व भरून ठेवावं लागतं, नाही तर मग सकाळी प्रॉब्लेम होऊन जातो. सो अशा प्रकारे जे भांडी असतात सर्व मी भरून ठेवते. काहीच एक पण भांडं मी शिल्लक ठेवत नाही. सर्व भांड्यामध्ये पाणी असतं आणि जेव्हा ते यूज करायचं असेल ना, मग ते एका भांड्यामधून दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचं. सो असं काहीतरी चालू होतं. म्हटलं ठीक आहे, पाण्यामध्ये असंच काहीतरी चालू असतं. चालू असते ना की पावसाचा पाण्याचा आनंद पण लुटता येतो, थोडी तुम्हाला कळेल. सो इथे मी कुकर लावते आणि अक्षितची मी हेल्प घेणार आहे मिसळ बनवण्यामध्ये, कारण की दिवसभर तो टी व्ही बघत असतो. त्यामुळे त्याला सांगितले की मला तू पण हेल्प कर. तो आता हेल्प करायला आला. कोणाची मदत करायची? तू मला हेल्प करतोय ना, तू लोकांची काय बोलतोय. नाही काम झालं, मी सांगते. अजून 10 मिनिटं झाली, आता 5 मिनिटं फक्त. काय आलं? अजून 5 मिनिट्स मोर. 5 मिनिट्स. 1 to 30 काउंट कर. 1 to 30. कोण बोललो? काय पण तू जरा आस्ते कदम बोलून दाखव. मला भरपूर दिवस बोललासच नाहीस तू. मी व्हिडिओ काढ, मी सांगते तुला. इसमें कांदे ऑनियन. हाँ, बिग 1. डोंट थ्रो. 2, 3 and छोटू सा 4. छोटू एकदम स्मॉल. हाँ, ओके. क्लोज द डोर. स्लोली. हाँ, ओपन द फ्रिज स्लोली. ओके. देर इज अ कोकोनट. येस. माझी छोटीशी लाईफ मी तुमच्याशी शेअर करते. मी आहे करिश्मा. सो माझा 3-3.5 वर्षाचा मुलगा आहे अक्षय. सो मी आता जस्ट जॉब सोडला आहे, कारण की अक्षयसोबतच कोणच नव्हतं त्यासोबत राहायला, स्कूलमध्ये सोडायला, त्याचा अभ्यास वगैरे घ्यायला. त्याच्यामुळे मला जॉब सोडावंच लागतं आणि माझे सासू सासरे गावी असतात. त्याच्यामुळे माझ्याकडे ऑप्शन काहीच नव्हतं आणि मी अगोदर 10 वर्ष जॉब केला आहे. सो ते सोडताना मला इतकं वाईट वाटत होतं ना, की माझी इतका करिअरमध्ये गॅप होणार आहे, पण स्वतःच्या मुलासाठी हे करावंच लागणार होतं. सो मला ते डोक्यात होतंच की बाबा ह्याच्या पुढे ते करावंच लागणार आहे. अक्षय जोपर्यंत स्कूलला जात नव्हता तोपर्यंत मी त्याला माझ्या आईकडे ठेवत होती. सो आईचा पण पायांचा खूप त्रास आहे, तिलाही चालता वगैरे येत नाही. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. सो त्या कारणाने मला जॉब सोडावा लागला. आता मी जस्ट यूट्यूब चॅनल चालू केलं आहे.
माझ्या लाईफमधले अप अँड डाऊन्स, सण, जे काही दररोज होणारे डेली लाईफ आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे शॉर्ट्समध्ये, लॉंगमध्ये. सो मी अक्षितला बघून मी माझं काम कोणत्या प्रकारे कमीत कमी वेळ घालून जेवण बनवता येईल, बाकी सर्व कामं करता येईल, त्याच्यामुळे ना मी तुमच्याशी शेअर करणार आहे की माझ्याकडून तुम्हाला ॲटलिस्ट काहीतरी शिकता येईल, काहीतरी मोटिवेशन भेटेल आणि काहीतरी अक्षितला मी जे काही नवीन शिकवले तुमच्याशी मी शेअर करणार आहे. जर माझ्याकडून काही चूकमाक झाली तर तुम्ही नक्की मला सांगा की असं नाही करत आहे, तसं करता. सो मला नेहमीच अशा प्रकारे सपोर्ट करतच राहा, जोपर्यंत आतापर्यंत केलं आहे. आतापर्यंत माझे खूप कमी आहे सबस्क्रायबर्स. तुमचा सपोर्ट असलं तर खूप जे माझे स्वप्न आहेत, जे माझे स्वप्न आहेत ते मी करेन. तो कुकर लावल्यानंतर बघा मी काय केलं, एकावर एक ठेवलं, वरती छोटा भांडे ठेवला आणि खालती मोठा भांडे ठेवला आणि तो आता एकदम एअर टाईट झाला आहे. तो निघतच नाही, जोपर्यंत त्यातमधली हवा निघत नाही ना. सो हे माझ्याकडनं लग्नाच्या सुरुवातीला झालं होतं. एका टायमाला तो भात पूर्ण खाली पडला होता. तो काढताना जोपर्यंत तो थंड होत नाही तोपर्यंत तो त्याची हवा जात नाही तोपर्यंत तो निघतच नाही. कितीही काही करा, कारण की ते एकदम गरम होतं. सो डायरेक्टली ते हात लावू शकत नव्हता. सो मी तिथे ते ठेवलं आणि रस्सा बनवायला सुरुवात केली. सो रस्सा पूर्ण रेडी झाला होता, फक्त त्याच्यामध्ये ना मटकी टाकायची बाकी होती. त्या मोमेंटला ते काही करून ना ओपन केलं फायनली मी. सो असं काय तर कांड माझ्यासोबत होतच राहतात. नशीब त्याच्यामधले पूर्ण मटकी बाहेर नाही पडली. जर बाहेर पडलं असतं पूर्ण माझ्या जेवणाची वाट लागली असती. सो बघा इथे आता मी लगेच क्विक करणार आहे. मी ग्रेव्हीसाठी मी काय केलं, कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, थोडीशी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला आणि मस्त तेलावरती ना एकदम क्रिस्पी होईपर्यंत, एकदम काळा कांदा होईपर्यंत फ्राय केलं आणि तो मिक्सरला ग्राइंड करून घेतला. आणि आता ह्याच्यात तेलाची फोडणी देताना त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकते, जिरे, मोहरी सर्व टाकणार आहे आणि आपण जी ग्रेव्हीसाठी मसाला रेडी करून घेतला त्याच्यामध्ये टाकते आणि मस्त ना तेलावरती परतून घ्यावं. जोपर्यंत त्याचं तेल त्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत ते परतून घ्या. झालं टीव्ही सुरुवात. फायनली ते निघालं आणि त्याच्यामध्ये सर्व मटकी टाकली. अशा प्रकारे माझी आज मटकीची मिसळ रेडी आहे. जास्त तेल नाही टाकलं, खूप कमी टाकलं तेल, त्याच्यामुळे त्याच्यावरची तरी दिसत नाही. सो अक्षितला चपाती आणि बटाट्याची भाजी नाही, आमच्यासाठी बटाट्याची भाजी, कांदा, लिंबू आणि मिसळ आणि चपाती हा बेत होता आजचा. सो उद्याची तयारी पण करायची आहे. सो आज होता संडेला आम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं नाही आहे. सो हेच खाल्लं आहे. सो उद्याची तयारी आजच करणार होती मी. त्याच्यामुळे संध्याकाळी जाऊन संध्याकाळी मार्केटला एवढी गर्दी, त्याच्यामुळे ते गाड्या पण तिथेच, ते म्हणजे वटपौर्णिमा आहे उद्या. सो हाच ब्लॉग आहे संडेचा आणि अगोदर त्यानंतर वटपौर्णिमा होती. सो त्याची तयारी मी आदल्या दिवशी करायची म्हणून बाजारात गेली. सर्व मार्केट इतकं ट्रॅफिक होतं आणि मी सकाळीच आदल्या दिवशी ना जे लागणारे धागे, अजून ओटी बनण्यासाठी जे लागणारे सामान ते घेऊन आली होती. फक्त फळं आणायची बाकी होती आणि पानं आणायची बाकी होती. सो एवढी ती गर्दी होती ना, बापरे. आम्ही गेलो 5:30 आणि आलो घरी 7 वाजता. आणि सर्व महाग, म्हणजे जवळजवळ 1-2 फळं घेण्यासाठी ना सर्व पाव किलो अर्धा किलो घ्यावी लागत होती. सो एवढं करून सर्व ते वेस्ट होऊन जातं. त्याच्यामुळे ना 20-20 रुपयाचे मी घेऊन आले आणि आंबे फक्त मी 1-1.5 किलो घेऊन आले. 1.5 किलो 100 रुपयाला ते आंबे भेटले. सो असं प्रकार आज मी करून आली आहे. की माझी वटपौर्णिमेची खूप सारी तयारी झाली, सर्व घेऊन आले आणि एवढी गर्दी होती ना बाजारात की काय सांगू तुम्हाला. आम्ही गाडी ठेवून आम्ही चालत आलो आणि माझी बघा उद्याची साडीची पदर पण ही आहे माझी उद्याची ग्रीन कलर आणि पिंक कलरची साडी. साधी आहे, काही त्याच्यामध्ये असं केलेलं नाहीये. ही माझी वटपौर्णिमाची साडी आहे. वटपौर्णिमा नाही,
बेबी शॉवरची साडी आहे. सो पदर काढून ठेवला आहे कारण की फटाफट अक्षितला उद्या स्कूलला सोडून आल्यावरती ही सर्व तयारी वटपौर्णिमाची पूजा करायची आहे. कारण की टायमिंग काहीतरी 12:20 आहे आणि ह्याला 12 वाजता सोडून येते मी. सो असं काय फटाफट सर्व करायचं आहे. आणि एवढं गरम होतंय ना, काय नको करूस. लहानपणी ना आईचं पण मी बघितलं होतं की आईच्या मागोमाग मी तांब्या घेऊन जायची तिच्यासोबत. सर्व ते मांडणी कशी करते सर्व माहिती होतं. पण खूप वर्ष त्याच्यामध्ये गॅप झाला कारण की मला वडील नाही आहेत. खूप वर्ष मी जवळजवळ ना 5वीला असेल तेव्हा माझे वडील एक्सपायर झाले. त्याच्यानंतर खूप जवळजवळ 2000 ते 2025 वर्ष झाली. सो अशा प्रकारे मी मांडणी केली आहे. सो आमच्यामध्ये अशीच मांडणी करतात. सो त्याच्यानंतर ना मी आईकडे गेली कारण की तिकडे ना वड आहे. वडाचं फांदी लावून वडाची पूजा करतात. सो इकडे खूप इथे काय प्रॉब्लेम होता ना, अक्षितला स्कूलला सोडायचं होतं. स्कूलवरून सोडल्यानंतर मग आल्यानंतर सर्व चेंज वगैरे केलं, तयार झाली. नंतर मग पूजा करायला घेतली आणि ती पण प्रॉपर 1:30 वाजेपर्यंत पूजा झाली प्रॉपर. आणि अक्षितला 2:15 मला आणायला जायला लागायचं. त्याच्यामुळे ना ते सर्व प्रॉपर त्या पिरियडमध्ये मला टार्गेटच होतं की त्या पिरियडमध्ये ती पूजा व्हायलाच पाहिजे. सो पूजा बघा अशा प्रकारे खूप छान खाली रांगोळी काढली होती आणि खूप छान अशी फांदी वगैरे त्यांनी बांधली होती. आणि तिथे आता आम्हीच 5 होतो. सो सुरुवात म्हणजे पूजा करायला सुरुवात केली आणि सर्वांचे असे ताट वगैरे ठेवले होते आणि खूप छान प्रकारे पूजा झाली. कारण की खाली जर झाडाची ते गेली असती ना तर इतकी घाई करतात ते लोक, मागे येऊन उभेच राहतात. आणि त्यात पाऊस असला तर अजून सर्व भिजलं होतं आणि ते एवढं काही भिजलं वगैरे होत नाही आणि आरामात पूजा करायला भेटते. काही घाई वगैरे केली जात नाही. त्यामुळे आरामात एकदम प्रसन्न होऊन पूजा वगैरे केली जाते. आणि जो टायमिंग होता ना त्याच्यामध्येच मी पूजा उरकली गेली. आणि मला असं म्हणजे पुढचा जन्म मिळेल की नाही मिळेल मला माहिती नाही. माणसांच्या रूपामध्ये जो जन्म आहे त्यामध्ये आपण ज्याला नवरा आपला मानला आहे, जो आपला नवरा आहे तो 7 जन्म मिळावा त्यासाठी आपण ही पूजा करतो. सो जोपर्यंत आपण आहोत म्हणजे हा जन्मात आहे तोपर्यंत पूजा मनोभावे पूजा करा. आणि इतकी छान पूजा झाली ना की काय सांगू तुम्हाला. आणि तुमची पूजा कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या पूजा सर्व झाल्यानंतर मला एक खूप छान असं सरप्राईज पण मिळालं. ते काय मिळालं सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा.
सर्व पूजा वगैरे झाली, मग वाण वगैरे देऊन झाले, फोटोज वगैरे काढून झाले. मी खूप छान, म्हणजे त्या टायमावर मला खूपच भीती होती, कारण की मग चेंज वगैरे करायला खूप टाईम जातो साडी वगैरे काढायला, कारण की पाऊस चालूच होता. साडी घालून त्याला घेऊन येणे म्हणजे इम्पॉसिबल. आणि त्याला पण पूजा करायची होती, पण मी त्याला सांगितलं होतं की बाबा तू आल्यावरच मी पूजा करणार. त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात ते चालू असतं, तो कधीच विसरत नाही. ते माझ्या डोक्यात पण ते चालू होतं की बाबा तो आल्यानंतर पूजा करायचीच आहे. त्याला आणायला जाते. सो त्याला वाटतं की मी आल्यानंतर पूजा करायची, म्हणजे आल्यानंतर परत त्याला पूजा करायला बसवायची. त्याला पण खूप एक्साइटमेंट असते, मला पण पूजा करायची आहे. खूप छान पूजा झाली आमची. सो देवाला पण वाण देऊन झालं आणि आता त्यांना वाण द्यायचा बाकी होतो. सो साडी वगैरे काही नाही नसते, कारण की खूपच भिजून आलो होतो. अक्षतला घेऊन आल्यानंतर मग त्यांना वाण दिला. वाण दिल्यानंतर मग त्यांच्याकडून सरप्राईज तर पाहिजे. सो त्यांनी पण खूप छान असं सरप्राईज दिलं, खूप छान असं. सो त्यांना दाखवत नाही, कारण की त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नाही. आणि तेच जेव्हा स्वतःहून येतील ना की हां मला पण व्हिडिओमध्ये यायचं आहे, तेव्हाच मी तुम्हाला पण दाखवून. जोपर्यंत त्यांना मी दाखवणार नाही. काही लोकांना आवडतं नाही आवडतं त्यांचे स्वतःचं असतं ते. सो हे मला सरप्राईज मिळालं. सो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुमची पण वटपौर्णिमा झाली का? सो कशी झाली? सो मला नक्की सांगा. मी पण खूप छान सिम्पल अशी साडी वगैरे नेसली होती. आणि ती जी माझी साडी होती ना, ती बेबी शॉवरची साडी होती. आणि खूप माझी लकी साडी असं बोललात ना तरीही चालेल. सो मला हे 2 असे कुर्ते मिळाले, कारण की आता पावसातून खाली पॅन्ट घातली आणि वरती कुर्ते घातले ना तर सोडायला आणायला खूप म्हणजे इझी होऊन जातं. प्रॉब्लेम वगैरे काही होत नाही. जर चुडीदार वगैरे घालले ते उन्ही सांभाळा, छत्री सांभाळा, परत ती बॅग, परत अक्षय. सो त्याच्यामुळे हेच मला कुर्ते मिळाले आणि मला ते खूप आवडले. एक तर खूपच छान दिसत होता. सो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपण भेटू अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून जर कोणी चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.